हा नमस्कार बोला. साहेब आज 23 जून आहे. पावसासंदर्भात काय अपडेट आहे आज? आज आहे 23 जून 2025. हो हो. सर्वप्रथम तुमच्या जालन्यापासूनच सुरुवात करू. बरं. आज जालना जिल्ह्यात दुपारच्या नंतर 3-4च्या नंतर आता थोडं ऊन येईल एकदा हो आणि नंतर काय होईल पावसाला सुरुवात होणार आहे. हो. तिकडल्या म्हणजे भोकरदन सिल्लोड तिकडल्या भागामध्ये. हो हो. आणि त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे आज. त्याच्यानंतर जळगाव संभाजीनगरकडे पडणार आहे, बुलढाणा जिल्ह्याकडे पडणार आहे, घाटाच्या खाली पडणार आहे, इकडं अकोल्याकडे पडणार आहे, वाशिमकडे, हिंगोलीकडं, त्याच्यानंतर अमरावती, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात देखील काही भागात पडणार आहे. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे, संभाजीनगर जिल्ह्यात पडणार आहे, नगर जिल्ह्यात देखील आहे आणि नाशिककडे तर खूपच आहे. म्हणजे आज काय होणार आहे, बऱ्याच भागात पाऊस सुरू होणार आहे. ज्यानं पेरणी केलेलं जीवदान भेटणार आहे. हो. पण उद्याच्याला मात्र याची व्याप्ती वाढत जाणार आहे, म्हणजे थोडं आणखीन वाढत जाणार आहे. मग ते पाऊस काय होणार, मग राज्यातल्या ना बऱ्याच सगळ्याच जिल्ह्यात जाणार आहे. मग सुरुवात करतो तुम्हाला लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, त्याच्यानंतर नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, धुळे, नंदुरबार, इकडं जालना, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, परभणी जिल्हा, म्हणजे सगळीकडे उद्याच्या मग जास्त प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यात मग बऱ्याच भागावर पडलेल्या दिसतात. म्हणजे ज्यानं पेरलंय का त्याला जीवदान ठरणार आहे हे पाऊस. हो बरोबर आहे. तसं जर काही भागात शेताची आता माल आहे छोटे छोटे ते सुकायला पण लागलेले आहे, म्हणजे जे कोरडो शेती ज्यांची समस्या त्यांच्या भागामध्ये नाही